तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागात शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या, कमीत कमी खर्चामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या, युवा शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती घेत असतो. तर त्यासाठीच आज आपण कमी खर्चात जे दुग्ध व्यवसाय करत आहेत असे युवा शेतकरी यांना आपण भेटून त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर आपलं नाव काय म्हणले? ओमप्रकाश देवराव काळे, मरडगा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. नांदेड. तर मला सांगा, तर तुम्ही हा म्हणजे म्हैस पालन व्यवसाय कधीपासून करता? हे 2008 पासून करतो. 2008 पासून. तर पहिल्यांदा आपल्याकडे किती म्हसडी होत्या? पहिली एकच होती. म्हणजे एकची 3 केल्यात आता म्हशी. एक कारोड घेतलं बारक. बर. तर हे कारोड तुम्ही घेतलेलं आहे? हा. तर मला माहिती सांगा, ही जी म्हैस आहे, तर ही म्हैस कितीला आणली आणि गाभण आहे का दूध देते? हे दूध देते आता 2 लिटर दूध देते. 2 लिटर दूध देते. दोन्ही टाइमचं 4 लिटर दूध निघते. दोन्ही टाइमचं 4 लिटर. तर ही म्हैस तुम्ही विकत आणली का घरच्याच म्हशीच्या? घरच्याच म्हैसची. हा. आणि ती जी पलीकडली म्हैस आहे ते वगार आणलं होतं, गाभा गेलं, आता 15 दिवसात येते. तर ते वघार किती म्हणजे किती हजाराला घेतलं होतं? ते घेतलं तर सोयऱ्याने एरी दिलेलं होतं मला. म्हणजे तुम्हाला दुग्ध व्यवसायाला करता म्हणून दिलं समजा. तरी तिची अंदाजित किंमत काय होऊ शकत होती? तिची आता 60,000 रुपये होऊ शकते. 60,000 रुपये. तर तुम्हाला सोयऱ्यानं जरी दिलं तरी त्यावेळेस त्याची अंदाजित किंमत 10-15 हजार? 15,000 रुपये. 15,000. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि यात म्हणजे ती म्हैस सोयऱ्याकडून आणून किती महिने वर्ष झाले तुमच्याकडे? 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष गाभा गेली. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेती करत करत जर असा व्यवसाय करत जर आपण छोटे वासरं आणले वगारी आणि त्याचं जर पालन केलं तरी आपल्याला त्यामधून पण पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे जे वगार तुमचं आहे, हे कितीला आणलं? ते 15,000ला आणलं. 15,000ला? किती महिने झाले आणून त्याला? 2 महिने झाले. 2 महिने. आता धना जाऊ शकते आता दिवाळीपर्यंत. आता धना जाऊ शकते का? हा. बरं. तर बघू शकता. आणि हे जे गाय वासरू आहे, तर ही जी गाय आहे का? हे असंच आणलेलं आहे, दुसऱ्याने दिलेलं आहे. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांची मेहनत खूप आहे. शेतीला जोड व्यवसाय करतात आणि शेती पण टिकून शेती करतात. कारण यांची शेती मी यांना जवळून पाहतो, हे धुऱ्याहून शेती न करता शेतात राबून शेती करणारे शेतकरी आहेत. आणि म्हणून यांची मुलाखत घेण्याचा एक खास उद्देश आहे आपला हे काय, की यांच्याकडे नैसर्गिक पद्धतीनं हे दुग्ध व्यवसाय उद्योग यांनी उभारलेला आहे. तर मला सांगा, सर्वात अचंबित करणारं कारण, आपल्या जे जुने माणसं म्हणतात की बा म्हैस आहे तिला पाण्यामध्ये किती पावसामध्ये भिजत जरी राहिली तिला कसल्याही प्रकारचा रोग येत नाही. तर स्वतः तुम्ही याचे साक्षीदार आहात. तर तुमच्याकडं शेड वगैरे नाही? कुछ नाही, काहीच नाही. तर मग मला सांगा, बिना शेडचं असं शेतामध्ये किती वर्षापासून तुम्ही 4 वर्ष झाली शेतीच राहतात? आणि फक्त पोटभर खाया देतो यायला. हा. फक्त बरसातीत जराशी कळणा फिरणा ठेवतो, खुराक गरम राहावं म्हणून पोटात, दुसरं काही नाही द्यायचं. बरं. कळणा म्हणजे किती टाइम ठेवता? कळणा 2 टाइम ठेवतो बरसातीत, एरी ठेवत नाही आम्ही. बरं. आणि भर पावसामध्ये हे जे म्हैस आता इथंच राहतात? इथंच राहतात. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे आपट्याचं झाड आहे. तर या आपट्याच्या झाडाखाली भर पावसात पण म्हैस या नैसर्गिक वातावरणात राहतात, कारण नैसर्गिकतेने त्यांच्यामध्ये ती टिकवण क्षमता दिलेली आहे. तर हे जे चारा आहे हे किती क्षेत्रावर आहे, म्हणजे किती गुंठे आहे? हे 3 गुंठे आहे. हे 3 गुंठे चारा कोणता, म्हणजे बिना काट्याचा घास आहे? बिना काट्याचा. बरं. आणि विद्यापीठातून आणलेला आहे. विद्यापीठातून का? बरं. त्याचा आहे डोळा 2 रुपये डोळा. 2 रुपये डोळा आणला. तर बघू शकता कशा प्रकारे यांनी हे चाऱ्याचं पण नियोजन केलेलं आहे. आणि हे चारा जे आहे तुम्ही कधी टाकता? 2 टाइम टाक. 2 टाइम? बरं. एक टाइम वाळलं.
एक टाइम वाळला. हं. वाळल्यामध्ये काय कुटार देता का कडबा? कडबा कडबा कुटार भिजते आमचं, कुटाराचं नाही तेवढं लक्ष नाही आमचं. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे शेड नाही तर हे यांचा हा कडबा असा इथं गंजी घालून ठेवलेला असतो आणि याच्यामधूनच हे आता पावसाळ्यामधून बघू शकता हाच कडबा या मसडीला म्हैसला हे चारत असतात. तर मला सांगा, तुम्ही एवढ्या पावसामध्ये हे म्हैस आपल्या भिजत ठेवता हे करतात, तर काही रोग म्हणजे काही तुम्हाला जाणवलं का? काही येत नाही, म्हणजे काहीच जाणवलं नाही. काहीच नाही येत. म्हणजे तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो, आपण जे म्हणतो आपल्याकडे मुर्रा म्हैस हे ते हा ठीक आहे, आपण त्यांना लहानपणापासून तशी सुविधा देतो म्हणून त्या बिमार पडतात. पण हे तुम्ही लहानपणापासून वगार तुमच्या इथं ठेवली, हा. त्याच्यामुळं यांना ऊन वारा पाऊस काही होत नाही, सर्व म्हणजे याच्यात सगळं माहिती आहे ते. हा या म्हैस पालनामध्ये यांना सर्व माहिती आहे या जनावरांना, त्याच्यामुळे कुठलंही यांच्यावर रोगराई नाही, कशाची यांना भीती नाही. तर ही जी म्हैस आहे तुमची किती 2 टाइम दूध देते म्हणले का? 2 टाइम देते, 4 लिटर दूध. 4 लिटर 2 टाइमच. 2 टाइम. आणि तुम्हाला इथं जी जमीन आहे तर इथं क्षेत्र किती आहे जमिनीचं तुमच्या? इथं 3 एकर 10 गुंठे. 3 एकर 10 गुंठे आणि शेतीला जोड. आणि भविष्यात तुम्हाला दुग्ध व्यवसाय काही मोठा करण्याचा विचार आहे का? विचार आहे, जरा दमानं जरासा हात पुरत केलं तसं करूत आपण. म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो, म्हणजे यांचं म्हणणं की बुवा आता यांनी चारा व्यवस्थापन केलं म्हणजे हे दमादमानं दुग्ध व्यवसाय वाढवणार आहेत आणि हे शेताच्या मध्यभागी म्हणजे शेतामधून शेती करणारे शेतकरी आहेत, धुऱ्याहून नाहीत. आणि म्हणून यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि ज्यांना परिस्थितीची जाणीव असते ते माणूस, तो शेतकरी आपल्या टप्प्याटप्प्याने कार्य पूर्ण करत असतो. आणि त्यांचं इच्छा आहे की इथं छोटासा शेड बांधून दुग्ध व्यवसाय वाढवायचा आणि दुग्ध व्यवसायाला एक बळकटी देऊन आपला स्वतंत्र दुग्ध व्यवसाय मोठा करायचा त्यांचा विचार आहे. तर मला सांगा, तुम्ही 2008 पासून दुग्ध व्यवसाय हे म्हैस पालन करता, तर आता तुम्ही याच्यानंतर अशाच म्हणजे आपल्या गावरान म्हैस आणणार का दुसऱ्या कोण? गावरानी. मुरा मसा टिकत नाही उगाडीला. बर. आपली गावरानी टिकू शकते असं. तर बघू शकता यांचा जो विचार आहे तो तुम्ही आत्मसात करू शकता आणि दुग्ध व्यवसायाला. आणि हे जे तुम्ही म्हैस पालन करता हे करत असल्यामुळं तुम्हाला समजा कुठं गावाला विवाला जायचं असलं तर काय टाकून जातो, संध्याकाळ येतो. म्हणजे त्यावेळेस पण तुम्हाला काही अडचण जात? काही अडचण नाही त्याला. एक टाइम पाणी पाजून जायचं, संध्याकाळचं पाणी पाजवायचं बस. तर बघू शकता यांचा पण जो यांना पण कुठं जायचं असलं तर नक्कीच या म्हैस पालनामधून त्यांना कुठलाही मानसिक त्रास पण जास्त होत नाही. तर नक्कीच ज्या शेतकऱ्यांना, युवा शेतकऱ्यांना असा दुग्ध व्यवसाय करायचा असेल त्यांनी नक्कीच सुरुवात करावी आणि आपल्या ग्रामीण भागातील जे आपल्या गावरान म्हैस आहेत त्यांच्यापासून सुरुवात करून त्यापासून रोगराई येणार नाही याची काळजी घ्यावी आणि अशा प्रकारे तुम्ही करू शकता नक्कीच. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.